आणि आता एक नजर टाकणार आहोत 9 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 वर। कोल्हापूर तिरुपती विमानसेवा आजपासून पुन्हा पूर्ववत। आठवड्यातनं 3 दिवस विमानसेवा उपलब्ध। स्टार एअरकडनं 50 आसन क्षमतेच्या विमानाची सेवा। नांदेडमध्ये आजपासून विमानसेवा सुरू। नांदेडवरून बंगळुरू, दिल्ली, जालंधर, हैदराबाद आणि अहमदाबाद या 5 शहरांमध्ये विमानसेवा। दुरुस्तीचं काम पूर्ण। नाईट लँडिंगची ही व्यवस्था। नागपूर विभागातील धरणामध्ये 49% पाणीसाठा। 6 जिल्ह्यात 16 मोठे, 42 मध्यम तर 335 लघु प्रकल्पात सरासरी 50% पाणीसाठा। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। साताऱ्यातल्या पाटणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात। कलिंगड, आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। सिंधुदुर्गातल्या आंबोली परिसरात अवकाळी पावसाची हजेरी। आंबा आणि काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता। शिमगोत्सव सुरू असल्यानं पावसातच युवकांचा ठेका। तर इगतपुरीमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर। शेणोडमधील 12 वाड्यांमध्ये स्थानिकांवरती झऱ्याचं गढूळ पाणी पिण्याची आली वेळ। जळगावच्या भुसावळमध्ये हतनूर धरणाचा पाणीसाठा 76.80%वर। अनेक ठिकाणी पाणी टंचाई सुरू असताना हतनूर धरणाचा जलसाठा समाधानकारक स्थितीत।